आज आम्ही फुले शाहू आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे, परंतु या महाराष्ट्र राज्यामध्ये ऑर्चर्ड हॉटेल हे यांच्या जे हॉटेल आहेत ते देशभरात असतील, महाराष्ट्र राज्यामध्ये असतील, तसेच जे यांचे ओनर आहेत विठ्ठल कामाजी सर, त्यांच्या हॉटेलमध्ये आमचे इंगळे भाऊ नोकरी करत आहेत. आणि नोकरी करत असताना जवळजवळ त्यांना त्या हॉटेलमध्ये 5 वर्ष झाली. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी आतापर्यंत कुठल्याही कामामध्ये चुकारपणा केला नाही. 2 ते 8 दिवसामागे जे यांच्या वरिष्ठ कोण असतील नेमलेली लोक, त्या लोकांनी यांना काही घेणं देणं नसतानाही त्यांना जातीवाचक शब्द वापरले, अपशब्द वापरले आणि त्यांना नोकरीने काढून टाकले. परंतु असं आम्ही काही होऊ देणार नाही. जे यांचे वरिष्ठ कोण अधिकारी असतील आणि पोलीस चौकी सिस्टीम आणि मेन ओनर विठ्ठल कामाजी सर यांना आम्ही पत्र देणार आहोत. आणि चंद्रशेखर भाई आझाद भीम आर्मी संघटन आमचे महाराष्ट्र राज्याचे अशोकजी कांबळे साहेब यांच्याही कानावर हा विषय आम्ही घालणार आहोत. कारण का या कांबळे साहेब इंगळे साहेबांनी त्यांची चुकी नसताना अशा जर गोष्टी त्यांना भोगायला लागत असेल तर फार शोकांतिक आहे. आणि अजून सुद्धा आज आपण कुठल्याही शतकामध्ये आहे आणि अजून सुद्धा हा जातीवाद जात नाही, ही फार शोकांतिक आहे. परंतु जे अधिकारी 1 2 3 होते, नाव काय त्यांचं म्हणले तुम्ही? कुणाल देवकर राजेश मेहता, शुभेंदू पंडित ही तिन्ही माणसं मानसिकतेमध्ये कुठल्या तरी मनुस्मृतीमध्ये वावरत आहेत. आणि इथं बरेच ठिकाणी या लोकांना त्रास होत असेल, पण बाकीच्या काही गोष्टी असतील तर न्याय आम्ही मागणार आहोत. न्यायाचीच लोक आहोत आणि न्याय मागितले, न्याय यांना मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही. बाकीचे काय त्यांच्या व्यथा आहेत ते स्वतः मानतील. जय भीम. मी विके शिंगडे, ऑर्किड हॉटेल बालेवाडी स्टेडियम येथे 4 वर्ष 6 महिने काम करत होतो. मला अचानकपणे 18 तारखेला HR मध्ये बोलवून जबरदस्तीने राजीनामा पत्रावरती साईन करण्यात आली. मी म्हणलं की बाबा मी साईन नाही करत, मला माझी काय चुकी आहे ते मला सांगा. तर त्यांनी मला कसलंही कारण नाही दिलं. त्यांनी म्हणले मला की बाबा तू रिझाईनवरती साईन कर राजीनामा पत्रावरती, नाहीतर तुला खूप महागात पडणार आणि तुम्ही तुमच्या जातीचे लोक सुधारणार नाही आणि तुम्ही कधी सुधारणार नाही, अशी जातीवाचक त्यांनी शिवगाड केली. कारण हा प्रकार झाला 13 एप्रिलला. मी म्हणलं होतं HRला की सर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करू. जयंती म्हणजे फक्त कॅफेटेरियामध्ये फुलहार वगैरे टाकून आपण फक्त वंदना घेऊ, एवढं बोललो होतो. त्याच्यानंतर 14 तारखेला ते काही करण्यात आलं नाही आणि तोच मुद्दा घेऊन बरोबर त्यांनी 1 महिन्यानंतर 18 तारखेला मला जबरदस्ती, मला संध्याकाळपर्यंत माहिती नव्हतं की माझ्यासोबत हा खेळ होणार आहे. आणि यांनी मला संध्याकाळी 4:30-5 वाजता बोलवलंय ऑफिसमध्ये आणि त्यांच्या PC मधूनच राजीनामा लेटर काढला आणि मला जबरदस्ती राजीनाम्यावरती साईन करायला लावली. आणि त्याच्यानंतर मला न्याय मिळावा म्हणून मी भीम आर्मी संघटनेचे सचिव विनोद भाऊ गायकवाड यांच्याकडे आलो आणि ते मला न्याय मिळवून देतील ही मला खात्री आहे. जय भीम. सर ऐका, आमची मागणी एवढीच आहे, फक्त 5 मिनिट द्या आम्हाला तुमच्याशी बोलायचं. व्हॅलिड कारण द्या, तुम्ही का माणसाला कामाला काढलं आणि जातीबद्दल तुम्ही का बोलले. आमचं एवढं 2 मुद्दे आहेत, 5 मिनिट लागतात साहेब बोलायला. आजच्या डेट मध्ये तुम्ही एखाद्याला जातीबद्दल बोलत असाल ते कितपत योग्य तुम्ही सांगा ना साहेब. त्यांच्याविषयी एकतर ऍक्टिव्हिटी करायची, नाहीतर त्यांनी बसून आपल्याला व्यवस्थित सांगायचं. साहेब आम्ही केलेली आहे तक्रार केलेली आहे, पण सर ते चुकीचे नाही आहेत ना, मग त्यांना 5 मिनिट बोलायला काही प्रॉब्लेम आहे. बरं आम्ही शांतपणे बोलतोय ना. पाच मिनिटं सर बोलायला काही प्रॉब्लेम आहे ह्यांना.
सर फक्त 5 मिनिट द्या, आम्ही बोलतो आणि आम्ही निघतो. आम्हाला कोणालाही डिस्टर्ब करायचं नाहीये. अहो, आता आम्ही आल्यापासून 10-15 मिनिटं ऐका, गेस्ट आहेत, आम्हाला पण त्यांची प्रायव्हसी कळते, त्यांना डिस्टर्ब नाही झालं पाहिजे एवढं आम्हालाही कळतं ना. सर ऐका ना, आजच्या डेटमध्ये जातीबद्दल बोलणं एखाद्याला न सांगता तुम्ही नोटीस पिरियड द्या, व्हॅलिड कारण त्यांनी काढा कामावरून, आमचं ते म्हणणं नाहीये. पण एखाद्या अन्याय करणं चुकीचं आहे ना साहेब. तुम्ही बसा ना, ऍक्च्युली आम्हाला पण सर बसा, आम्हाला पण असं कळणार नाही. तुम्ही हळू नका बोलू, आम्हाला समजेल असं बोला ना. अहो तुम्ही आम्हाला बोललेलं समजेल असं समजा ना, आम्ही आलोय कशासाठी. अरे ह्या माणसाची चुकी काय ते सांगू. चुकी काय होती माझी ते सांगा. डिझाईन मी दिलेलं नाही. जबरदस्ती सह्या करून घेतलेल्या आहेत. राजीनामा त्यांच्या लॅपटॉपवरती लिहिला, माझी साईन घेतली त्याच्यावरती, आणि मी जर जबरदस्ती साईन केली असती, समजा मी दिला असता, तर ह्या लोकांनी मला एका महिन्याचं पेमेंट का द्यावं? एवढा पैसा आहे का यांच्याकडे? मला यांच्याबद्दल गुन्हा दाखल करायचा आहे साहेब. नाही, कोर्ट कचेरीत नॉर्मल माणूस का जाईल? आम्ही खायचं कमवायचं की कोर्ट कचेऱ्या करत बसायचं? तुम्ही ऍटलीस्ट व्हॅलिड रिझन द्या. कसं वाटेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती. 14 एप्रिल पासून हा मॅनेजमेंट जर आपल्याला भेटायला तयार नसेल का भेटायला तयार नाहीत? त्यांना बोलवा ना, 5 मिनिटं बोलायचं आपल्याला. हा त्यांना भेटायला तयार नसेल, तुम्ही लेबर कोर्टात किंवा माननीय आपलं लेबर कोर्ट त्याच्याकडे तुम्ही तक्रार करा. तर दुसरी काही अजून तक्रार असेल तर तुमची सेवा तक्रार करा. म्हणजे कायदा हातात घेतलंच नाही साहेब. तुम्ही कॅमेरा चेक करा. फक्त आपल्याला बोलायचं. बरोबर आहे. मी सुद्धा बोलायला तयार मी चुकीचा होतो तर त्यांनी येऊन माझं म्हणायला पाहिजे ना. ते काय म्हणतात, यांनी डिझाईन केला. मी काय डिझाईन देणार? तुम्ही ते केले म्हणून का देणार? मी डिझाईन दिल्यानंतर यांनी हे बोलतो. पण त्यांना बोलू करा, कायद्याने जे असेल ते करा, कारण ह्यांचं ना ऍटिट्यूड खूप चुकीचं आहे आम्ही आल्यापासून. बसा ना सर. आपण देशामध्ये पुढे राहतो, विदेश कशावर जातो? त्या संविधानाचा एक भाग हा माणूस नोकरी करत होता तुमच्या हॉटेलमध्ये. आमचा समज आहे की त्या माणसांच्या तुमची जर चोरी केली, सगळ्याला सोडला, मॅनेजमेंट अख्खं बिघडवलं तर आम्ही परंतु असं न होता त्यांचं म्हणणं की मला यांनी आता म्हणतात आधी तुमचे साहेब यांनी रिझाईन दिली, त्याला नोकरी निघायचं नाही तर तुम्ही सांगणार कोण? तुम्ही सांगणार का मला की अध्यक्ष तुम्ही तुम्ही केलाच पाहिजे? लोकशाही कशी ती मग? आज जर त्यांनी डिपार्टमेंट अलर्ट केले मी अशा पद्धतीने मी असं करणार आहे, आता ठीक आहे, सरांचं काम आहे की त्यांनी तुम्ही अलर्ट केलं अशी लोक आले, पण आम्ही इथं आल्यापासून आम्ही काय उल्लेख केलाच आहे. कॅमेरा चेक करू शकता ना. आता तुम्ही कसे आलेत आमच्याशी बोलायचं? त्यांना त्यांची पण बाजू समजू द्या. उद्या जर समजा कुठं आलं हे तर असं होईल की आमची बाजू नाही मांडली गेली, बरोबर ना? मला एक काम करा, आम्हाला कामच साहेबांचा नंबर चंद्रशेखर बाहेर त्यांना फोन करता. चुकीचा फायदा होईल, लक्षात घ्या. आम्ही तर चौकटी बोलायला प्रॉब्लेम काय साहेब तुम्ही सांगा. जमाबंदी पण 8 तारखेच्या नंतर अटेच्या समोर मोठं आंदोलन वर्क केलं जाईल संघटन. लक्षात घ्या, आम्ही लोकशाहीमध्ये काम करणार माणसं. आमच्या हातात दगड काठे बिठे काय नसतात, फक्त खिशाला पेन असणार. मी कामगार जायचे तुम्ही ते साहेब लक्षात घ्या, तुम्ही ते हे करा. आमचं काय म्हणणं नाही, साहेबांसमोर सांगतो
तुम्ही त्या साहेबांना अधिकाऱ्यांना आमच्या समोर आला याचं काय म्हणले की या माणसाचं नाही ते चुकीत आहेत साहेब, ते चुकीत आहेत. आता हे लोक आहेत ते सर पण आले, लपत कोण जो चुकीत असतो. जातीबद्दल बोल, ऐका, दुसरी कोणती एखादी गोष्ट असते आम्ही खपवून घेतली असते, जातीबद्दल तुम्ही नाही बोलू शकत ना एखाद्याला. जर हा माणूस म्हणत असेल तर करा, तर ठीक आहे. एवढं तुम्हाला बाबा ज्या माणसात कायद्याप्रमाणे देत चाललं आहे, आज एवढे मोठे अधिकारी कुणामुळे आम्ही शिक्षणाने आम्ही सगळे काय करतो, आम्ही अख्ख्या माणसावर का फिरत असतो. आम्ही काही जास्त मागणी करत नाहीये, फक्त 5 मिनिट द्या, तुमचं मत काय ते आम्हालाही समजू द्या, त्यांची काही चुकी असेल तेही आम्हाला समजेल. एक तर त्या माणसाला न्याय द्या, त्याचं काही त्याचा पगार पाणी असेल ते द्या, काय असेल ते विषय हानी झाली. पगार पाण्याबद्दल बोलणं चालूच आहे. सर आज आम्ही एवढी 5 लोक आलेत तरी तुमच्या स्टाफचा ऍटिट्यूड, तुमचं जे वागणूक आहे की तुमचा ऍटिट्यूड बरोबर नाहीये, तर तुम्ही एका माणसाला किती डॉमिनेट करत असाल. आता जे काय टेबलवर बसा, सगळं मिटवा, इथले तर तुम्ही तुमच्या रस्त्याला, ते त्यांच्या रस्त्याला. मुस्लिम आहेत का ते? हा मग ईद असून तुम्ही कामावर आहेत. आमचं म्हणणं ऐका सर, ते हॉटेलमध्येच आहेत, ते बाहेर नाहीये. ते हॉटेलमध्येच आहेत, ते बाहेर नाहीये. बोलणं झालंय सर, बोलणं झालंय मीटिंग मध्ये. आता म्हणताय बाहेर गेली लक्षात घ्या. 8 तारखेनंतर आपलं हे होते चौकी पुढे आपले अलग करू डायरेक्ट. ठीक आहे, मीडिया वगैरे प्रेस पुण्यातले सगळे बोलूया आणि तुम्ही द्या उत्तर. म्हणजे तुमचे आता नाही देत आहेत. हॉटेलमध्ये जातीवादी लोक अधिकारी वाढलेले आहेत, ते बघा तुम्ही ठरवा. तसं ग्राउंडवर तसं काही नाही आहे. कामच साहेबांना कळून द्या. हो, तुम्ही तुमचं मत मांडा. मी जर उद्या एखादी समजा एखादी न्यूज गेली, चुकीचा मेसेज समाजाला जाईल नको साहेब, बरोबर ना? ठीक आहे, सांगितलं मी त्यांना काय असेल निवेदन तर द्या किंवा त्यांची वेळ घेऊन तुम्हाला असल्यावर तुम्हाला भेटा. अहो तुम्ही आता डायरेक्ट पोलीस चौकीला फोन करून भयभीत झाला माणूस. त्या माणसाची चुकी काय? उद्या त्याने आत्महत्या केली तर सर काय सांगा बरं? गंमत कोणी करणार ना तुम्ही आमच्या माणसाची. काय असेल तर द्या, मी माझा वेळ घेतो ते आंदोलन करणार. कामत साहेब कुठं मुंबईमध्ये असतात का? पण मी काय म्हणतो, आंदोलन ठीक आहे. करण्याच्या आधी समजा तुम्हाला जर बघा, भेट असेल तर माणसं वेळ आम्ही घेऊन कुठेही तुमची भेट घालून. नाही आम्ही कुठेही थांबणार नाही. आम्ही कामत साहेबांपर्यंत आलो, हे लक्षात घ्या. आणि आम्ही हलक्यात आम्हाला पकडू नका. तुम्ही नाही नाही हलक्यात आम्हाला पकडू नका. आम्ही संविधान वाचलेली माणसं. आम्ही कुणालाही कायद्यापेक्षा मोठं समजत नाही. ओके, नाही हरकत नाही. मी जसं तुम्हाला सांगितलं, तुम्ही मला त्यांची वेळ घेतो, तुमचा कॉन्टॅक्ट द्या मला, मी त्यांची करतो. कसं काय करायचं? तुम्ही निर्णय घ्या साहेब, पण जे काही असेल ते शांततेच्या मार्गाने आम्ही तुम्हाला 8 तारखेपर्यंत अलर्ट देऊ. 8 तारखेच्या तुमची भेट जर नाही झाली तर आम्ही त्या काही ज्या गोष्टी समोर जाणार आहे. आम्ही आता कामत साहेबांना मी मुंबईत आमचे अध्यक्ष आंबळे साहेब त्यांच्या कानाविषयी घालणार. बाळासाहेब आंबेडकरांच्या विषयी मी कानावर घालणार. आनंदराव साहेबांच्या कानाविषयी घालणार. कारण का हा माणूस वैभीत झालेला. मला यांचं काहीच नको. मला त्यांचं काय पैशाची मागणी नाही वगैरे यांनी पाठवलेली, मी यांना परत करायला तयार आहे. अजून काय सांगा. मग हे माणसं बघा, हा माणूस फालतू बी नाही. त्याचं बी शिक्षण आहे ना तुमच्या लेवलचं. मग ते कसं काय येण्यात का आम्हाला नाही. आता पण लक्षात घ्या, आता ते किती वर्ष कामाला तिथे? 5 वर्ष त्यांनी संघटन आणलं का?
मग लक्ष घ्या ना साहेब. मला यांच्यावरती ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल करायचा आहे. मला यांच्याकडनं काही नको, जे यांनी पैसे पाठवले ते return ते तुम्हाला जे देऊन टाका त्यांचे त्यांना please. लिहून द्यायला तयार आहे. पण यांच्यावरती मला ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल करायचा आहे. आणि ते काय मालक नाही त्या हॉटेलची. मालक कोण आहे? तर विठ्ठल कामत साहेब. आम्ही त्यांना सांगू, मग काय होईल ते बघा. आम्ही मुंबईला जाणार. आम्ही चंद्रशेखर भाई आझाद हे खासदारीत, हे माहिती आहेत ना तुम्हाला? हा, मग लक्षात घ्या तुम्ही. विनोद गायकवाड, मी महाराष्ट्र राज्य सचिव आहे. मी आम्ही शांततेच आहे. आमचं काय म्हणणं आहे, आता सरांनी बी रिस्पेक्ट आम्ही कारण काय पोलीस आम्ही आदर करतो. पोलीस कुठल्याही चुकीच्या पद्धतीने कुठलं काम करत नाहीत ना, आम्ही बी करत नाही. मग त्या विचारांचं काय आम्हाला कधी सहकार्य असतं सगळीकडं 12 ह्याच्यामध्ये. बरं, आता तुमचे जे काही जे बी शिकलेले चवरलेले अडाणी माणसाला आपण म्हणू शकतो त्याच्याकडून गावामध्ये चुकी झाली म्हणून, हो साहेब. पण तुम्ही सगळे फुल कॅटेगरी मधली आणि आमचं शिक्षण आलं तर आम्ही तुमच्यापेक्षा बी 2 पावलं बुक जास्ती शिकलोय. पण आम्ही असं नाही वागत ना. आम्ही त्याला आम्ही कपडे देण्याचं काम करतो. लक्षात घ्या, त्यांना एक अलर्ट द्या की तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाहीत आणि ह्या हॉटेलचे तुम्ही मालक नाहीत. आम्ही मालकापर्यंत जाणार. तिथे गेल्या विषयात तिथं आम्हाला मिटिंग देतीलच. त्यांच्या मग समोर जाऊन बसू आम्ही. ये नाही तर ओसही, पण तिथं मानसिकताच होईलच त्यांना. आम्ही जातो, जाण्याबद्दल नाही. आम्ही काय तुम्हाला कुठली शिव्या गाळ्या आम्हाला आमच्या रक्तातच नाही. ठीक आहे, नाही का सर? हे करा त्यांना. आम्हाला टायमिंग कधी द्यायचं मला सांगा. त्यांचा नंबर घ्या नंबर. मी बोलतो जबाबदारी म्हणजे तुम्ही ऐकून घ्या. 8 तारखेच्या आत आम्हाला त्यांची भेट द्या. 8 तारखेनंतर आम्ही जे काय करायचे म्हणजे आम्ही काही हे करणार नाही. जे होईल ते कायद्याप्रमाणे लोकशाहीप्रमाणे रेकॉर्ड होईल. आम्ही कामत साहेबांची भेट घेऊ आणि त्या अधिकाऱ्यांचं यांना माहिती आहे. आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या घरी जाणार, त्यांना तिथं फोन लावायचा. म्हणजे बघा तुम्ही त्यांच्या नोकऱ्या आम्ही लावणारच आहे. ते तुम्ही तुमचं ठरवा. ते आले नाही आले तर तुम्ही त्यांना मेसेज द्या. असं ते बघा तुम्ही तुमचं. ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल करणार नाही तर यांना इमिडिएट टर्मिनेट करा कंपनी गुन्हा दाखल. आणि कामत साहेबांना ज्यावेळी ह्या गोष्टी कळतील त्यावेळी त्यांच्या नोकऱ्या 100% आम्ही त्या आमच्या ह्या रेकॉर्डवरच आम्ही घेणार. त्यांची मानसिकता जर एखाद्या अशा ह्याच्यामध्ये असं इतर अशा हॉटेलमध्ये होत नाही. इथं बोलू बी आम्ही इच्छित नाही. ठीक आहे, खड्यापड्या गावामध्ये जातीवादी चालतो, पण अशा ठिकाणी जर चालत असेल तर फार भयानक विचित्र आहे. मला तुम्ही समजा मुस्लिम आहे, मग तुम्हाला त्यात कॅटेगरीत पकडायचं का? लोकशाही संविधान सांगतं का ते? कायद्यामध्ये जो शिकला तो उच्चस्तरीय अधिकारी झाला. मी शिकलो, मला आवड आहे समाजाची सेवा करण्याची, आम्ही सेवा करतो. आता मी बी नोकरी केली असती, मला 2-4 लाख रुपये पगाराची आशा होती, पण आम्ही नाहीच करत ना. आमच्या डोक्यात एकच वेळ की अशा काही लोकांवर अन्याय अत्याचार होतात. माझं असं म्हणणं आहे की शक्यतो या अशा VIP हॉटेलमध्ये हे फर्स्ट टाइम साहेब माझ्या तरी काळामध्ये ते फर्स्ट टाइम असे मला कृत्य दिसते. हॉटेलमध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या नामची नावची हॉटेल, इथे क्रिकेटर येतात, मुख्यमंत्री येतात, हार तो महाराष्ट्र राज्याचा येतो, बडा नेता येतो. त्यांना मागत पडणार. आम्ही काय बोलत नाही तुम्हाला जास्ती. तुम्ही तुमचं ठरवा. चला, काय थांबून काय फायदा नाही. बघा मेसेज